काय झालं गीता काकी? अरे काही नाही, पाय सुजलेत तिचे. नाचून नाचून सुजले असतील. मला आपलं माझं काहीतरी वेगळंच आठवलं. मी हे घेऊन जाते. परत हवं असेल तर सांग मला. हा मोहन, गीता, तुझ्या हालचाली मला अशा संशयास्पद का वाटतायत? काय झालं? काय? बी सिरियस. ओके, काय झालं गीता? ओके, सांग. हे बघ, जे काय माझ्या मनात आता आलंय ना, ते कदाचित स्टुपिड वाटेल तुला, पण तरी पण गीता, मला वाचनाची खूप आवड आहे, पण मनात काय चालू असतं ना ते मला नाही वाचता येत. त्यातल्या त्यात बायकांचे. प्लीज लवकर सांग. ओके, मी सांगते. अथर्वच्या वेळेला जेव्हा मी प्रेग्नेंट होते तेव्हा मला भरपूर त्रास होत होते. आठवते तुला? तू मलाच काय प्रश्न विचारतेस? सांग ना. ओके सांग. तेव्हा तुला मळमळणं, उलट्या होणं आणि 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 हा चक्कर येणं किंवा काही खावंसं न वाटणं, पाय सुजणं, हे सगळे त्रास तुला होत होते दोन्ही वेळा. मला चांगलं लक्षात आहे. करेक्ट. 10 out of 10 माय हॉबी. उद्याचं बघ. आज ना मी मोनिकाच्या रूम मध्ये गेले, तिला जेवण द्यायला. तुम्ही तिथे काय पाहिलं माहितीये? काय? मोनिकाचे पाय सुजले होते. हो. आणि ती मला काय म्हणाली माहितीये? मला कसं तरी होतंय, काहीच खावंसं वाटत नाहीये, पोटात असे मासे फिरतायत. मला डाऊट होतात. तू वेगळी आहेस का जरा गीता? कसला डाऊट होता हा? कुठला संशय आहे तुझा? माहिती होतं तू ना माझी प्रत्येक गोष्ट हसण्यावारीच नेतोस. मग काय करू दुसरं? नाही, आता ना अलका बहिणी असत्या ना इथे तर त्यांना समजलं असतं मला काय म्हणायचं. अगं बाई, हो का? मोहन, गीता झोप. आज खूप काम केलंस तू इथून, त्यामुळे झोप आता. चल. हळू. तू पैज लाव माझ्याशी, माझा अंदाज खरा ठरणारच. सावकाश. बस बस बस. गीता काकी, पोहे फर्स्ट क्लास. हा, अगदी नेहमी सारखं आहे. बस, खूपच कौतुक चाललंय माझं. बघ मोनिका, तुला पुरावा मिळालाय. मी म्हटलं होतं ना, गरम गरम पोह्यांचा सुवास आल्यानंतर तुला नक्की खावंसं वाटेल. खरं तर ना मला काहीतरी झणझणीत खावंसं वाटतंय. घ्या, मी इथे गरमागरम पोहे केलेत आणि मॅडमना झणझणीत खावंसं वाटतंय. मोहन,
तुझं खाऊन झाल्यानंतर ना जरा भेट तू मला. मला ना तुझ्याशी काहीतरी डिस्कस करायचंय. मला उशीर होतोय क्लासला, मी निघतो. आपण नंतर बोलूया. बरं मोनिका, टेक केअर. बाय बाय. बाय. आणि हो गीता, तिला जर का काही तिखट खावंसं वाटत असेल तर दे तिला तिखट खायला. उगाच पोहे का खपवतेस तू? मी काही खपवत नाही हा. नक्की म्हणजे नक्की काही खपवत नाहीयेस ना तू? हे बघ, तू भेट मला नंतर, आपण बोलूया. चला येतो. बाय बाय बाय. विक्रांत, आता तूच सांग, हिला काय खायला द्यायचं? तिला हवंय ते थोडंसं द्यायला काहीच हरकत नाहीये. ओके. हॅलो, का डॉक्टर विकास आले नाही का? हा, आज त्यांचं होतं ना कन्सल्टिंग. ओके ओके ओके, मी येतोय, नो प्रॉब्लेम. तुम्ही बीपी चेक करून ठेवा. गीता काकी, मी आहे, जातो. थोडेसे खातेस पोहे? हा गीता काकी. हाय मानसी. हाय. अभ्यास करतेस का ग? नाही नाही काकी, बोला ना, काय झालं? कसं विचारू, मला तेच कळत नाहीये. काय? हे बघ, ही माझ्या मनात आलेली एक शंका आहे म्हणून विचारते फक्त. काय काकी? मानसी, माझ्या प्रेग्नन्सीच्या वेळेला ना जे प्रेग्नन्सीचे बेसिक सिम्पटम्स असतात, म्हणजे चक्कर येणं, उलट्या होणं, मळमळणं, खाण्याची इच्छा न होणं, पाय सुजणं, हे सगळे त्रास ना मला होत होते. आणि हीच लक्षणं मला मोनिकामध्येही दिसत आहेत. तू विचारतेस का ग तिला? हं? मी काय? अगं हेच की काही गुड न्यूज आहे का? हे बघ, मी तिला विचारलं तर ती काही मला सांगायची नाही, पण तू विचारलंस ना तर नक्की सांगेल तुला. माझी ना मोहनशी चक्क पैज लागली ग. हे विचारून सांग ना मला. विचारशील? हो. थँक्यू 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 सो मच. बाय बाय. खरं तर मला ताईजवळ असलं पाहिजे आता, पण आजी पाठवणार नाही आणि अभ्यास पण खूप आहे. शक्य नाही. कशी जाणार मी तिथे? पाय सुजलेत का ग तुझे? अथर्वच्या वेळेला मला दिवस गेले होते ना, तेव्हा माझे पाय असेच सुजायचे ग.
बसा बसा. आयर्न डिफिशियन्सी आहे जरा. ओके. एक मिनिट हा. बोल मोनिका. विक्रांत, गुड न्यूज. मोनिका काय ते पटकन बोल, मी पेशंट्स बघतोय. मोनिका तू काही बोलणारस का आता? सगळेजण मला विचारणार, म्हणजे गीता काकी. ते सगळं सुरूच होणार विक्रांत. मला नकोय ना, मला हे सगळं नकोय प्लीज. मला ना खूप खूप भीती वाटतेय. मला खूप भीती वाटतेय विक्रांत. आय एम लॉस्ट. आय एम फीलिंग टेरिबल. मला खूप टेन्शन येते. मला खूप टेन्शन येते. मला प्लीज विक्रांत, प्लीज डू समथिंग प्लीज. मोनिका प्लीज कंट्रोल युअरसेल्फ. इतकं टेन्शन घेऊ नकोस. आपण बघू काय करायचं ते. ब्लिडिंग खूप होतं रे. बट एनिवे शी इज आउट ऑफ डेंजर नाव. व्यवस्थित झाली सर्जरी. तुझं झालं का पेशंट्स बघून? हां नाही, मी डॉक्टर विकासना बोलावलंय. विक्रांत, एनी स्ट्रेस? गीता काकी म्हणजे आत्या, गीता काकीला बहुतेक संशय आलाय. सी, मी म्हटलं होतं ना तुला आधीच, बायकांना यातलं सगळं कळतं रे अनुभवाने. मी सुरुवातीपासूनच तुला सांगत आले की तू यात अडकू नकोस. पण तुझी तत्व, तुझे विचार, विक्रांत, लवकर काय तो विचार कर. हरी अप. हॅलो हॅलो हॅलो. अहो तुमचा आवाज येत नाहीये. रेंज मध्ये या जरा. हॅलो हॅलो. नमस्ते नानू मामा. नमस्ते नमस्ते. काय तू परत घरी गेलीच नाहीस वाटतं? नाही, आता घरूनच आले माझ्या. लगेच परत आलीस म्हणून म्हटलं. ताई आहे ना घरी? कुठे जाणार? आजारी आहे ना, पडू नाही घरात. मी येऊ तिला भेटून? काही विशेष नाही ना? हा, नाही नाही, काही विशेष नाही मामा. फोन करून बोलवून घेतलं वाटतं. नाही नाही, ऍक्च्युली जमेल तेव्हा मीच चक्कर टाकून जाईन असं मी म्हटलं होतं तिला, म्हणून आले. नशीबवान आहे हा. काय सारखी सारखी बहीण भेटायला येते. पूर्वीच्या काळी असं नव्हतं. म्हणजे एकदा लग्न होऊन मुलगी सासरी गेली की गेली. माहेरी जाण्यासाठी महिनोन महिने वाट बघायला लागायची. किंवा माहेरची मंडळी सुद्धा कारणाशिवाय कधी सासरी यायची नाहीत बरं का. हे आपलं मी खूप जुनं सांगतोय. काय आता काळ बदलला. हल्ली कसं मुलीच्या मनासारखं होतं का, आता आलीच आहेस तर जा भेटायला जा तिला. नाही तर लोक म्हणायचे मी तुला इथं थांबवून ठेवली म्हणून. आज मुक्काम आहे वाटतं इथे. आले मी. बर ये. ताई, सॉरी ताई.
न सांगता आले. ताई, ताईडू काय झालं? मला मला खूप भीती वाटते. मला आय एम नॉट प्रिपेअर्ड फॉर दिस. मला हे सगळं नकोय. मला त्रास होतोय, खूप त्रास होतो. मला प्लीज काहीतरी कर. ताईडू ताईडू रिलॅक्स रिलॅक्स. मी आली आहे ना. रिलॅक्स, डोंट पॅनिक. बसून घे, चल ये. मला नकोय हे सगळं. मला नकोय. हो हो हो, मला शांत शांत शांत. पाणी घे. तू काहीतरी कर ना. मला प्रेग्नन्सी नकोय. प्लीज काहीतरी कर. ताईडू, काही होणार नाहीये. मी आहे ना. ट्रस्ट मी, काहीच होणार नाहीये. तू शांत हो. शांत. काही होणार नाही. झोप. तू झोपून घे. आडवी हो जरा. पण शांत शांत झोप. हो 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 ताईडू, शांत. रिलॅक्स. मी आहे ना ताई. हा, मानसी, तू कधी आलीस? आत्ताच थोड्या वेळापूर्वी. तुला फोन केला होता का मोनिकाने? नाही नाही, मला काय वाटलं माहित नाही. मी स्वतःहूनच आले. पण बरं झालं. मी इथे येईपर्यंत खूप टेन्शन मध्ये होतो. तर अशा अवस्थेत ही इथे एकटीच होती. आणि आता कशी आहे ती? रडून रडून झोपली ती. फोनवर पण खूप डिप्रेस्ड वाटत होती. शी इज व्हेरी स्कॅर्ड. पुढची काळजी वाटत असेल तिला. काळजीचं मी समजू शकतो, पण हा अक्रस्ताळेपणा नाही. विक्रांत, मी निघते आता. घरी जातेस आत्ता? ऍक्च्युली आजी मला सोडतच नव्हती. आय अंडरस्टँड, पण आता खूप उशीर झालाय. उद्या जा. इट्स ओके मानसी, इतका विचार नको करूस. आणि तसंही घरचे इतके उशिरा तुला जाऊ देणार नाहीत. मोनिकाला तिची मानसिक अवस्था समजून घेऊन वागेल असं कोणीतरी जवळ असणं गरजेचं होतं. आणि नेमकी तू होतीस. विक्रांत, तुम्ही ताईला जपायची खूप धडपड करताय. मला कळत नाही मी या सिच्युएशन मध्ये नक्की काय करायला हवं. पण तुम्हाला जी मदत लागेल ती करायला मी तयार आहे. आय प्रॉमिस आय विल ऑलवेज बी देअर इफ यू नीड माय हेल्प.